एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्ण मॅम. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूड या मॉडल वर्बचा उपयोग हा दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला मराठीतील वाक्ये इंग्रजीत बोलायची असतील तर त्यावेळेस केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर सर्वात आधी शूडचा अर्थ काय होतो? तर शूड म्हणजे पाहिजे असणे. म्हणजेच आपण दैनंदिन जीवनामध्ये एखाद्याला बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो की तू हे करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे असं सांगत असतो. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने करायला पाहिजे किंवा आपणसुद्धा स्वतः करायला पाहिजे असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते, आपण जेव्हा मराठी वाक्यांमधून सांगतो तेव्हा अशा वेळेला पाहिजे या मराठी शब्दासाठी आपण शूड या मॉडल वर्बचा उपयोग हा करत असतो. त्यासाठी आता मी इथे आपल्या दैनंदिन जीवनातील काही मराठी वाक्ये लिहिलेली आहेत. तर आता या मराठी वाक्यांचे रूपांतर आपण शूड या मॉडल वर्बचा उपयोग करून इंग्रजीत करणार आहोत. पण त्याआधी ही वाक्ये इंग्रजीत करण्यासाठी आपल्याला कोणते स्ट्रक्चर वापरावे लागते ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर आता इथे बघा, सर्वात आधी जेव्हा आपण होकारार्थी वाक्ये करत असतो तेव्हा आपल्याला हे स्ट्रक्चर वापरावं लागणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट, त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो शूड, त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. आता हे होकारार्थी वाक्यांसाठी. त्यानंतर नकारार्थी वाक्यांसाठी अगदी सोपं आहे. सब्जेक्ट घ्यायचा, शूड घ्यायचं, शूड नंतर फक्त नॉट घ्यायचं, त्यानंतर सेम V1 फॉर्म घ्यायचा, क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. तर आपण होकारार्थी आणि नकारार्थी हे दोन स्ट्रक्चर सर्वात आधी बघू आणि हे खालचे दोन स्ट्रक्चर आपण वाक्य येतील त्यानंतर बघणार आहोत. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे की तू जास्त पाणी प्यायला पाहिजे. आता हे जे सेंटेन्स आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण असं सांगत असतो मुलांना की तू जास्त पाणी प्यायला. मग आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना, इंग्रजीत ट्रान्सलेट करताना आपण सर्वात आधी घेणार आहोत या वाक्यातला सब्जेक्ट, तो आहे तू. म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो, आपण स्ट्रक्चरनुसारच हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. यू, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते शूड. पाहिजे या मराठी शब्दासाठी आपण शूड इथे घेत असतो, यू शूड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? V1 फॉर्म. मग आता इथे क्रियापद आहे प्यायला म्हणजेच पिणे, त्यासाठी ड्रिंक हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे त्याचा V1 फॉर्मच घेणार आहोत. यू शूड ड्रिंक. काय प्यायला पाहिजे? ऑब्जेक्ट काय आहे? पाणी. पण कसं? जास्त प्यायला पाहिजे म्हणून आपण इथे घेणार आहोत यू शूड ड्रिंक मोर वॉटर. जास्तसाठी आपण वापरतो मोर आणि म्हणून आपण इथे घेणार आहोत मोर वॉटर. यू शूड ड्रिंक मोर वॉटर. तू जास्त पाणी प्यायला पाहिजे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तू वेळेवर झोपायला पाहिजे. बघा, म्हणजे सल्ला देण्यासाठी आपण ही अशा प्रकारची सेंटेन्स मराठीमध्ये बोलत असतो. मग आता ती इंग्रजीत कशी? आता इथे सुद्धा सब्जेक्ट आहे तू, म्हणजेच इथे यू घेणार आहोत. त्यानंतर पाहिजेसाठी शूड, यू शूड. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे झोपणे, मग ते आपल्याला V1 फॉर्ममध्येच घ्यायचं आहे, म्हणजेच ते येणार आहे स्लीप. यू शूड स्लीप. तू झोपायला पाहिजे, पण केव्हा? वेळेवर. वेळेवर म्हणून आपण इथे घेणार आहोत ऑन टाईम. बघा, अशा प्रकारे अगदी सोपं आहे. यू शूड स्लीप ऑन टाईम. तू वेळेवर झोपायला पाहिजे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, आता ही झाली होकारार्थी वाक्ये. आता हे करायला पाहिजे पण आता हे नको करायला पाहिजे असं सुद्धा सांगतो. इथे बघा, तू जास्त मोबाईल वापरू नकोस किंवा तू जास्त मोबाईल वापरायला नको पाहिजे असं सुद्धा आपण सांगत असतो. मग आता याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला काय सांगितलं आहे, फक्त शूड नंतर तुम्हाला काय वापरायचं असते? नॉट वापरायचं असते, म्हणजे ते नकारार्थी वाक्य तयार होणार आहे. मग आता इथे सर्वात आधी तर आपण सब्जेक्टच घेणार आहोत, तो आहे यू, म्हणजे तूसाठी यू. नंतर आपण घेऊ शूड, नंतर शूड नंतर नकारार्थी वाक्य आहे म्हणून नॉट, यू शुड नॉट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे वापरू म्हणजेच वापरणे, त्यासाठी आपण यूज वापरतो, तो V1 फॉर्ममध्येच घेणार आहे. यू शुड नॉट यूज. तू वापरायला नको पाहिजे काय? जास्त मोबाईल. म्हणून आपण मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे ते सर्वात आधी आपण घेऊ, म्हणून यू शुड नॉट यूज मोबाईल टू मच. बघा, अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. यू शुड नॉट यूज मोबाईल टू मच. तू जास्त मोबाईल वापरायला नको पाहिजे किंवा वापरू नकोस. त्यानंतर आता नेक्स्ट आहे तू वेळ वाया घालवू नकोस. बघा, अशा प्रकारे सुद्धा वेळ नको, तू वेळ वाया घालवायला नको पाहिजे किंवा वेळ वाया घालवू नकोस असं सुद्धा आपण सांगत असतो. आता इथे सुद्धा सब्जेक्ट आहे तू, म्हणजेच इथे येणार आहे यू.
त्यानंतर घालवायला नको पाहिजे या अर्थाने शुड नॉट, यू शुड नॉट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V1 फॉर्म क्रियापदाचं पहिलं रूप. आता क्रियापद आहे वाया घालवणे, मग आता त्यासाठी वेस्ट हा शब्द वापरतो म्हणून तो आपण पहिल्या रूपातच घेणार आहोत. यू शुड नॉट वेस्ट टाईम. बघा, वेळ म्हणजेच टाईम, म्हणजेच तू वेळ वाया घालवायला नको पाहिजे. यू शुड नॉट वेस्ट टाईम. तर अशा प्रकारे इथे नकारार्थी वाक्यसुद्धा तयार झालेली आहेत. आता पुढचं बघा, पुढचं काय आहे, आपण त्याला बोलवायचे का किंवा आपण त्याला बोलवायला पाहिजे का असं आपण सल्ला विचारतो एखाद्याला. आता पाहिजे का म्हणजेच इथे सुद्धा शूडचा वापर येणार आहे, पण इथे हे येस नो टाईप क्वेश्चन आहे. मग आता याचं स्ट्रक्चर आणि WH टाईपचा क्वेश्चन, WH टाईपचा जो क्वेश्चन असतो त्याचं स्ट्रक्चर कसं असते ते आता आपण बघू. बघा, तर सर्वात आधी येस नो टाईपमध्ये तुम्हाला काय घ्यायचं असतो, शूड घ्यायचा असतो सर्वात आधी. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा असतो. त्यानंतर V1 फॉर्म क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. आता तुम्ही इथे जर बघितलं, इथे जे होकारार्थी वाक्यांसाठी आपण स्ट्रक्चर लिहिलं आहे ते आणि हे इथे काय फरक झालेला आहे, फक्त इथे शूड आपण इथे आधी घेतलेला आहे आणि सब्जेक्ट हा इथे नंतर घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात राहील. फक्त यांची अदलाबदल करायची असते, शूड सुरुवातीला सब्जेक्ट नंतर, बाकी सेम. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. त्यानंतर WH क्वेश्चन जर असला तर WH वर्ड घ्यायचा. आता इथे सुद्धा सोपं आहे, हे लक्षात असलं म्हणजे फक्त सुरुवातीला तुम्हाला प्रश्नार्थक शब्द लिहायचा आहे. त्यानंतर बघा शूड लिहायचा आहे, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक वापरायची, अगदी तुमच्या सहजते लक्षात राहील. तर ह्या दोन स्ट्रक्चरने आपण आता प्रश्नसुद्धा बनवणार आहोत शूडचा वापर करून. तर आता बघा, आपण त्याला बोलवायचे का म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचा हा प्रश्न आहे. हो किंवा नाही असं त्याचं उत्तर आहे. मग आपण सुरुवातीला काय घ्यायचं आहे, शूड. म्हणजे इथे सुरुवातीला आपण वर्बच घेत असतो. मग आता इथे शूड घेतलं. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट. म्हणून आपण इथे काय घेऊ, शूड वी. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप बोलवणे म्हणजेच कॉल, शूड वी कॉल. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे त्याला, म्हणजेच इथे हिम, हे ऑब्जेक्ट आहे. शूड वी कॉल हिम, आपण त्याला बोलवायचे का अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. हा येस नो टाईप क्वेश्चन झाला. आता पुढचा काय आहे, मी कोणता मोबाईल घ्यायला पाहिजे. आपण नवीन मोबाईल घेताना विचारतो की मी कोणता मोबाईल चांगला आहे, मी कोणता मोबाईल घ्यायला पाहिजे. आता इथे कोणता हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हा WH टाईपचा प्रश्न आहे. मग सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं सांगितलं आहे मी की प्रश्नार्थक शब्द. मग कोणता मोबाईल हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द इथे येणार आहे. म्हणून आपण कोणतासाठी वापरतो, विच. त्यानंतर मोबाईल हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, विच मोबाईल शूड. बघा, हे वरती जे स्ट्रक्चर आहेत मी तुम्हाला आधीच सांगितलं की वरती जे स्ट्रक्चर आहे तेच येणार आहे. फक्त इथे सर्वात आधी तुम्हाला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे, विच मोबाईल शूड. त्यानंतर आपण सब्जेक्ट घेतला आहे, सब्जेक्ट आहे मी, म्हणजेच इथे येणार आहे विच मोबाईल शूड आय. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्ब घ्यायचं आहे, त्याचं पहिले रूप. मग कोणता मोबाईल घ्यायला पाहिजे म्हणजे विकत घ्यायला पाहिजे या अर्थाने इथे विचारलेलं आहे. म्हणून शूड आय बाय. बाय म्हणजेच काय, विकत घेणे. बघा, विच मोबाईल म्हणजेच कोणता मोबाईल पाहिजे घ्यायला, शूड आणि मी साठी आय, आणि घ्यायला पाहिजे म्हणजे विकत घ्यायला पाहिजे म्हणून आपण इथे बाय वापरलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप. विच मोबाईल शूड आय बाय, मी कोणता मोबाईल घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, हा सुद्धा मी आता काय करायला पाहिजे, हा सुद्धा WH टाईपचाच क्वेश्चन आहे, कारण इथे काय हे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. मग आता कायसाठी आपण वापरतो, व्हाट हा प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, शूड हे मॉडल फॉर्म, व्हाट शूड. त्यानंतर करता काय आहे, सब्जेक्ट आहे मी, व्हाट शूड आय. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप. म्हणजेच आता करायला पाहिजे म्हणजेच करणे हे क्रियापद आहे, त्याचं पहिले रूपच घ्यायचं आहे, ते आहे डू. व्हाट शूड आय डू. आणि एक राहिलेला शब्द आहे आत्ता, म्हणजेच इथे येणार आहे त्यासाठी नाव. बघा, व्हाट शूड आय डू नाव, मी आता काय करायला पाहिजे. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार करायला. बऱ्याच वेळेला आपण असं आपल्याला काही प्रॉब्लेम असला तर आपण म्हणतो की मी आता काय करायला पाहिजे. मग इंग्रजीत कसं बोलणार, व्हाय शूड आय डू नाव. अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीत बोलू शकता.
आता बघा, आपण कुठे भेटायला पाहिजे? बघा, हा प्रश्नसुद्धा WH टाईपचा प्रश्न आहे. आता हे वर जे 2 प्रश्न मी घेतलेले आहेत त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. मग हा जो प्रश्न आहे तो स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूड या मॉडल वर्बचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा इंग्रजी बोलताना ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.